त्या फकीरानं देश लुटला आणि या फकीरांनी जे जनसामान्य लोक आहे, ठीक आहे, यांची सेवा केली. हा दोन लोकातला महत्त्वाचा फरक आहे. मला वाटते निलेश लंके साहेब निवडून येऊ शकते 43,000 मतानं. म्हणजे टक्कर तशी आट्याकाट्याचीच होती आणि हे सगळे आता बदलत जाईल. कारण का पूर्ण महाराष्ट्रातच नाही, देशात मोदी विरोधात एक लाट आली आहे. जशी इथे भारतभरातले सर्व धर्माचे लोक दर्शनासाठी येतात आणि हे भारतातील एकता आणि एकात्मतेचं प्रतीक म्हणून शिर्डीचं साई संस्थान ओळखले जाते. वर्धा येथील कराळे मास्तर आणि आपल्या अनोख्या भाषाशैली आधी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे आणि आता राजकीय लोकांना राजकारणाचे धडे देणारे तसेच अवघ्या महाराष्ट्रभर नुकत्याच सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवत प्रसंगी पोट धरून हसविणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नितेश कराळे सर यांनी आज शिर्डी साई दरबारी येत साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा असल्यानं सभास्थळी जात असताना शिर्डीत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेत राज्यासह देशातील जनतेचे संकट दूर होऊ दे आणि सर्वांना सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना बाबांकडे कराळे सरांनी केली आहे. तत्पूर्वी दुपारची मध्यान्ह आरती सुरू असल्यानं अंगी साधेपणा असलेल्या कराळे मास्तरांनी थेट मुखदर्शन समोरील जमिनीवर बसत साईबाबांची आरती केली व आरतीनंतर दर्शन घेत त्यानंतर सभास्थळी रवाना झाले. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी व प्रहारचे शिर्डी शहर प्रमुख अमोल बाणाईत, शिर्डी शहर काँग्रेसचे चंद्रभान पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना कराळे सर म्हणाले की राज्यासह देशात मोठी मोदी विरोधी लाट आली असून नगर दक्षिणेत देखील 40,000 ते 50,000 मतांनी निलेश लंके निवडून येतील आणि शिर्डीत देखील महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल. त्याचबरोबर आज शिर्डीत म्हणजेच फकीराच्या नगरीत आलो आहे. मात्र त्या फकीरानं देश लुटला आणि ह्या फकीरानं जनसामान्यांची सेवा केली. हा दोन्ही फकीरांमध्ये फरक असल्याची मिश्किल टीका केली आहे. आम्ही सध्या एक शेवटला टप्पा लोकसभेचा शिल्लक होता. त्याच टप्प्यासाठी आम्ही मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचे जे मतदारसंघ आहे तिथे प्रचारासाठी निघालो होतो आणि काल येऊन औरंगाबादला मुक्काम केला आणि तिथून आता जाताना साईंचा दरबार लागणार आहे म्हणून मग जाताना साईंचं दर्शन घ्यायचं असं आमच्या टीमनं ठरवलं आणि आम्ही इथे साईंचं दर्शन घ्यायसाठी आलो. ही दुसरी वेळ आहे मी साईंच्या दर्शनासाठी आलो आणि इथे भारतभरातले सर्व धर्माचे लोक दर्शनासाठी येतात आणि हे भारतातील एकता आणि एकात्मतेचं प्रतीक म्हणून शिर्डीचं साई संस्थान ओळखले जाते. दर्शन घेऊन खूप मनाला शांती भेटली. इथं आल्याच्यानंतर एक आत्मिक समाधानासाठी लोक इथं श्रद्धेनं येतात आणि काही लोक काही इच्छा घेऊन येतात, काही फक्त दर्शन व्हावं साईंचं म्हणून येतात. आम्ही फक्त देवाला एवढंच मागितलं का संकटावर मात करण्याची ताकद दे आणि या गोरगरीब लोकांची सेवा करण्याची ताकद आम्हाला दे. कारण समोर ज्यांचे प्रश्न आम्ही नेहमीच उचलत असतो तर ते प्रश्न निकाली लागले पाहिजे. याच्यासाठी संघर्ष आमच्या वाट्याला नेहमीच आला आहे आणि तो संघर्षातून आम्हाला जायची ताकद भेटली पाहिजे यासाठी इथं आलो आम्ही. मला वाटते निलेश लंके साहेब निवडून येऊ शकते 43,000 मतानं. म्हणजे टक्कर तशी आट्याकाट्याचीच होती पण जनसामान्याचा नेता आहे निलेश लंके आणि निलेश लंकेचं चांगलं काम कोरोनाच्या काळात आणि त्याच्यानंतर आमदार म्हणून एक चांगलं काम राहिलं आहे. त्याच्यामुळे जे जनसामान्य लोक होते ते निलेश लंकेच्या पाठीशी होते आणि 5 पिढ्यांपासून जे प्रस्थापितांची सत्ता इथं आहे, ठीक आहे, त्या विखे पाटलाच्या आजोबापासून तर तिकडं आजोबा, वडील, नातू, पणनातू हे सगळे यायच्याच घरात ठेकेदारी याने लावली आहे. म्हणून जनसामान्याच्या याच्यात आलंच नाही पाहिजे कोणी, ठीक आहे, जनसामान्याचा नेता कोणी उभाच नाही झाला पाहिजे अशी व्यवस्था तयार केली. म्हणून दक्षिण नगरमध्ये निलेश लंके येतील, ठीक आहे. म्हणजे तिथं फिरल्याच्या नंतर माझ्या सभा जशा तिथं दिसल्या लोकांचा सपोर्ट तर तो पाहून आणि लोकांच्या प्रतिक्रिया पाहून असं वाटते की तिथे निलेश लंके येतील आणि उत्तर नगरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीची सीट येतील. राज्यात तर टोटली वातावरण बदललेलं आहे आणि तुम्ही ते पंतप्रधानाच्या स्टेटमेंटवरून त्याच्यानंतर बऱ्याचशा ज्या संस्था होत्या त्या संस्थाचा बिहेवियर बदललेला आहे आणि हे सगळे आता बदलत जाईल. कारण का पूर्ण महाराष्ट्रातच नाही, देशात मोदी विरोधात एक लाट आली आहे. जशी 14ले सपोर्ट लाट होती, 10 वर्ष त्याचा कारभार पाहिला आणि हे सगळे जे म्हणजे नाटकं करतात, खोटे बोलतात, लोकांची सामान्य शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक आणि या देशातला सर्वसामान्य माणूस या मोदीच्या खोटे बोलणारे आणि त्यानं घेतलेल्या निर्णयाला कटाळून गेलेला आहे. प्रत्येक गोरगरिबाची पिळवणूक या सरकारनं केली आहे आणि उद्योगपतीला मोठं करण्याचं काम या सरकारनं केलं आहे. त्या फकीरानं देश लुटला आणि या फकीरांनी जे जनसामान्य लोक आहे,
ठीक आहे, यांची सेवा केली, हा 2 लोकातला महत्त्वाचा फरक आहे. हे यानं एवढे कारभार करून ठेवले आहे का यायचे दिवसभर जरी पॉईंट सांगत बसलो का यानं अगाऊचे कारभार कोणते केले आहे, लोकांचं लुबाडण्याचं काम कोणतं केलं आहे, हे सगळं त्यानं लोकांमध्ये आता सांगायचं का जाऊन, म्हणजे वारंवार सर्वसामान्य लोकांचं खच्चीकरण करण्याचं काम जेव्हा केलं आहे तर हे कोणते मुद्दे घेऊन सर्व लोकांच्या समोर जाईल. मी तर म्हणतो लोकांनी यायच्या कार्यकर्त्याले यायच्या नेत्याले तोंडावर प्रश्न विचारायला पाहिजे का तुम्ही केलं का आमच्यासाठी, गोरगरिबांसाठी 2 करोड रोजगार दिले का, स्मार्ट सिटी तयार झाले का, ब्लॅक मनी आणला का, 15 लाख अकाउंटवर देतो म्हणे आणले का, ठीक आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्यानं 2014 सांगितल्या. अच्छे दिन म्हणे, सिलेंडर 350 रुपये में मिलेगा म्हणे, पेट्रोल डिझेल 35 रुपये में मिलेगा म्हणे. तर हे जे निव्वळ यानं फोकणात आणल्या, ठीक आहे, यानं टिबल रेट करून टाकले पेट्रोल डिझेलचे, ठीक आहे, खताचे, शेतकऱ्याला लुटणं चालू केलं, फवाऱ्याच्या औषधावर GST लावून टाकला. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आल्या आणि आता त्याच्यामुळे लोक कटायले आणि पूर्ण मोदी विरोधात महाराष्ट्रभर आता लाट आहे. महाराष्ट्रभर नाही, भारतभरच लाट आहे. याच्यानंतर आम्ही आता वणीला दिंडोरी मतदारसंघात सभा आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मनमाडला सभा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच मग भिवंडी मतदारसंघात आहे आणि मुंबईच्या आजूबाजूचे जे काही मतदारसंघ आहे, मुंबईतच 6 टोटली मतदारसंघ आहे, तर तिथल्या प्रचार 18 तारखेला संपणार आहे. तर 18 तारखेपर्यंत मी तिथे आहेच आणि त्या सभा संपूर्ण कव्हर करण्यासाठी मी इथे आलो आहे राष्ट्रवादीचा प्रदेश प्रवक्ता म्हणून. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.